श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मे आणि जून 2026 हे 2 महिने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आयुष्य बदलणारे ठरू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात असे काही ग्रहयोग तयार होत आहेत जे तुम्हाला मान सन्मान, पैसा, प्रभाव आणि समाजात वेगळी ओळख देऊ शकतात. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळेल, काहींना करिअरमध्ये प्रमोशन, तर काही लोक थेट नेतृत्वाच्या भूमिकेत दिसतील. पण या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, योग्य निर्णय आणि स्वतःवर नियंत्रण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीवर कोणते ग्रह प्रभाव टाकत आहेत, कोणत्या क्षेत्रात यश मिळू शकते, कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि कोणते उपाय तुम्हाला मानसिक शांतता आणि प्रगती देतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी बोलूया गुरुग्रहाबद्दल. गुरु म्हणजे ज्ञान, सन्मान आणि मोठेपणाचा ग्रह. मे आणि जून 2026 मध्ये गुरुचा प्रभाव वृश्चिक राशीच्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा वाढवून देऊ शकतो. जे लोक शिक्षण क्षेत्रात आहेत, सरकारी नोकरीत आहेत, राजकारणात प्रयत्न करत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. आता बोलूया शुक्र ग्रहाबद्दल. शुक्र हा वैभव, लक्झरी आणि आकर्षणाचा ग्रह मानला जातो. या काळात तुमची व्यक्तिमत्वाची चमक वाढू शकते. लोक तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतील. तुमच्यात एक वेगळा आत्मविश्वास दिसेल. काही लोक नवीन वाहन घेऊ शकतात, घरात सुखसोयी वाढू शकतात किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात. आणि आता सर्व महत्त्वाचा ग्रह मंगळ. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे त्याचा प्रभाव खूप खोलवर जाणवतो. हा ग्रह तुम्हाला धाडस, ऊर्जा आणि लढण्याची ताकद देतो. जे काम तुम्ही अनेक दिवसापासून पुढे ढकलत होता ते आता पूर्ण करण्याची हिंमत मिळेल. लोकांना तुमच्यातील नेतृत्व क्षमता दिसू लागेल. वृश्चिक राशीचे लोक खूप रहस्यमय आणि खोल विचार करणारे असतात. हे लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की पुणे साथ देतात. त्यांच्यात एक विशेष गोष्ट असते, ते शांत दिसतात पण आतून खूप शक्तिशाली असतात. कधीकधी वृश्चिक राशीचे लोक दुखावले गेले तर ते ती गोष्ट विसरत नाहीत. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नाही. म्हणून या काळात रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण ग्रहाची साथ असेल पण चुकीचा निर्णय घेतला तर नातेसंबंध बिघडू शकतात. ध्यान, मेडिटेशन आणि शांत राहण्याचा सराव केल्यास तुम्ही या काळातील ऊर्जा योग्य दिशेने वापरू शकता. मे आणि जून 2026 मध्ये अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे बदल दिसू शकतात. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात असाल, राजकारणाशी जोडलेले असाल, प्रशासनात काम करत असाल किंवा मोठ्या पदासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ तुम्हाला पुढे नेऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील. काही लोकांना प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. जुन्या संपर्कामधून फायदा होऊ शकतो. अचानक एखादी मोठी डील मिळू शकते. पण लक्षात ठेवा, शनी ग्रह मेहनतीची परीक्षा घेतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केले असेल तर आता त्याचे फळ मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक चांगल्या काळात काही सावधगिरी आवश्यक असते. जर तुमच्या कुंडलीत शनीची कठीण दशा, राहू केतूचा त्रास किंवा मंगळाशी संबंधित दोष असतील तर भावनिक निर्णय टाळा. अहंकार वाढू देऊ नका, कारण सत्ता आणि यश मिळाल्यानंतर अनेकदा माणूस चुकीचे निर्णय घेतो. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. आणि सर्वात महत्त्वाचे, रागाच्या भरात नातेसंबंध खराब करू नका. या काळात मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय खूप उपयोगी ठरू शकतात. प्रत्येक पौर्णिमेला शक्य असेल तर उपवास करा. भगवान शिवांचा अभिषेक करा. गणपती बाप्पांना दुर्वा आणि मोदक अर्पण करा. दररोज किंवा मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. हे उपाय मन स्थिर ठेवण्यासाठी मदत करतील. कारण ग्रहांची ऊर्जा योग्य दिशेने वापरण्यासाठी मन शांत असणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, मे आणि जून 2026 हे महिने वृश्चिक राशीसाठी मोठ्या बदलांचे संकेत देत आहेत. मान, सन्मान, पैसा, प्रभाव आणि नेतृत्वाची संधी मिळू शकते. पण त्यासाठी संयम, बुद्धी आणि योग्य निर्णय खूप आवश्यक आहेत. तुमची राशी वृश्चिक असेल तर कमेंटमध्ये जय महाकाल नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.